आज दिनांक 14 डिसेंबर 2023 पासून व पाशा रुग्णालयाचे वर्ग 3 व 4 चे सर्व कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी त्यातील प्रमुख मागणी जुनी पेन्शन योजना जशी त्या तशी सर्व कर्मचाऱ्यांना तत्काळ लागू करण्यात यावी यासाठी मागण्या मान्य होईपर्यंत संप करीत आहेत। या संपामध्ये महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा सांगलीचे सचिव श्री सचिन बिरगणे, अध्यक्ष श्री दत्ता ढमाले, कार्याध्यक्ष प्रदीप मुचंडी, श्री रवींद्र जाधव, संघटनेच्या वरिष्ठ सल्लागार सौ शोभा मास्ते तसेच महाराष्ट्र नर्सेस फेडरेशनचे श्री विजय पाटील, श्री प्रकाश आवळे, सर्व सभासद, चतुर्थ श्रेणी कामगार महासंघाचे अध्यक्ष श्री विजय वाघोले व सर्व सभासद शोभा मदने, सचिन बिरंगे, सारिका हक्के, सुरेखा शिकालगार, जयश्री मोरे व आदी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। नमस्कार, मी श्री दत्ता ढमाले, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा सांगलीचा अध्यक्ष। आज दिनांक 14/12/2023 पासून आमच्या विविध मागण्यांसाठी आम्ही आजपासून बेमुदत संप पुकारला आहे। यातील प्रमुख मागणी आमची आहे जुनी पेन्शन योजना जशी तशी सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ लागू करण्यात यावी यासाठी आजचा आपला संप आहे। सरकारला वारंवार सूचना, निदर्शनं, आंदोलन करून सुद्धा सरकारला जाग येत नाही, तर ती जाग होऊन देण्यासाठी आजपासून आम्ही बेमुदत संपाचा निर्धार करत आहोत। आता आपली मागणी मान्य झाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही। जय हिंद। आज 14 डिसेंबर आजचा हा संप आम्ही एकजुटीनं पुकारलेला आहे, कारण मागच्या वेळी जेव्हा संप झाला तेव्हा शासनानं आश्वासन दिलेलं होतं की तुम्हाला पेन्शन सुरू करू, पण त्यावर अद्याप शासनानं काहीही निर्णय दिलेला नाही किंवा ठोस असा काही आश्वासनही दिलेलं नाही। त्यामुळे हा संप आम्हाला नाईलाजास्तव आज करावा लागत आहे। तरी शासनानं आमची अजिबात मानसिकता नाही आहे संप करण्याची, पण शासन आम्हाला संप करण्यासाठी भाग पाडत आहे। रुग्णाचे हाल होतात, रुग्णांना फार मोठं नुकसान होत आहे हे आम्हाला माहीत असून सुद्धा शासनामुळेच आम्ही हा संप करत आहोत आणि शासनाने याचा गांभीर्याने विचार करून आम्हाला जुनी पेन्शन हा महत्त्वाचा मुद्दा आमचा आहे, त्यामुळे आम्ही संप करत आहोत। तर जुनी पेन्शन सर्वांना लागू करावी हा आमचा आग्रही मागणी आहे आणि ती पूर्ण करावी असे ह्या निमित्ताने आम्ही सांगतो। 14 डिसेंबर रोजी 14 डिसेंबर महाराष्ट्रातील सर्व शासकीय, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर व सर्व संघटना एकत्रितपणे जुनी पेन्शन सर्व कर्मचाऱ्यांना लागू हवी पूर्वीप्रमाणे म्हणून सर्वजण बेमुदत संपावर आहे। तरी आमची शासनाकडे एक विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी आमच्या जुन्या पेन्शन संदर्भात ज्या काही मागण्या आहेत त्या मंजूर कराव्यात आणि लवकरात लवकर आम्हाला कामावरती रुजू व्हावे। आम्ही सर्व परिचारिका संघटना एकत्रितरित्या आम्ही बेमुदत संपावर बाहेर पडलेलो आहे। तरी पुनश्च एकदा आम्हाला शासनाने आमचा विचार करून लवकरात जुनी पेन्शन लागू करावी। एकच मिशन वेळेसुद्धा आपण निवेदने देऊन सरकारला विनंती करू, पण सरकारने नेहमीप्रमाणे फक्त आपल्याला वाटाणे अक्षता लावलेल्या आहेत आणि देऊ करू असं करता करता फक्त वेळ घालवलेला आहे। मसुदा अहवाल कायम तयार करतोय, समितीत बसून